नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. मन्याड खोऱ्याचे वाघ तसेच माजी स्वातंत्र्य सैनिक, माजी खासदार व आमदार केशवराव धोंडगे यांच्या जयंतीच्या वतीने लोहा कंधार मतदारसंघातील भारतात व राज्यात प्रथम तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचा शर्कतुला करण्यात आला असून या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह पालकांनी मोठी गर्दी केली होती. हे बक्षीस वितरण प्रसिद्ध साहित्यिक शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले असून यावेळी विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन देखील केले आहे. समाजाचे काहीतरी देणे लागतो या हेतूने जयंतीचे औचित्य साधून हा उपक्रम घेण्यात आला असून या कार्यक्रमाची लोहा कंधार मतदारसंघ चर्चा होताना पाहायला मिळत आहे. जयंतीच्या निमित्तानं करण्यात आले. जे आपल्या कंधार लोहा तालुक्यामधील जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचा सत्कारच नव्हे तर त्यांनी घालून दिलेल्या परंपरेप्रमाणे शर्करातुला सुद्धा त्या ठिकाणी आपण करण्यात आली. आणि विशेष म्हणजे आदरणीय भाई केशवराव धोंडगे साहेबांच्या शतकोत्सव वर्षाच्या निमित्तानं आपण संकल्प केला होता त्यांच्या पुण्यतिथीला की आपण कंधार व लोहा तालुका अंधमुक्त करणार आहोत. आणि त्या पद्धतीनं सर्व सहकार्याच्या मदतीनं 22 आजच्या या तारखेच्या आधी पूर्ण कंधार लोहा तालुक्यात एक शिबिर घेऊन ऑपरेशन पूर्ण करण्याचं काम, जवळपास 3000 ऑपरेशन पूर्ण करण्याचं समाधान मला व माझ्या सहकार्याला आहे. आणि मागणीनंतर पुन्हा या कंधार लोहा तालुक्यामध्ये जे राहिलेले आहेत त्यांच्यासाठी पुन्हा शिबिर आपण सुरुवात केलेली आहे आणि त्यांच्यासाठी ऑपरेशनाचंही काम लगेच सुरू होईल. कसं आहे, लोकांमध्ये चर्चा आहे कारण सामाजिक बांधिलकी जपत आपण जे काही समाजाचं काम करण्याचा प्रयत्न आपण अल्पसा केलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं माझ्या आयुष्याचा सारच हा आहे की आदरणीय भाई केशवराव धोंडगे साहेबांच्या तत्वानं चालणं, त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालणे आणि जो आदर्श त्यांनी या समाजापुढे, महाराष्ट्रापुढे, मन्याड खोऱ्यापुढे ठेवला आहे तो आदर्श आपण जपण्याचं काम आपल्या माध्यमातून करायला. आणि निश्चित केशवरावजी धोंडगे साहेबांची ही इच्छा होती की खऱ्या अर्थानं या मन्याड खोऱ्याचा बुलंद आवाज जो प्रामाणिक तळागाळातल्या 18 पगड जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम करेल असा त्या ठिकाणी गेला पाहिजे. आणि त्यांचं स्वप्न निश्चित येणाऱ्या काळामध्ये आपण पूर्ण. आणि केशवरावजी धोंडगे यांच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही केशवरावांना मतदान करण्यासाठी इथे उपस्थित होतो. आणि माझ्या दृष्टीनं त्याच्या अंतःकरणात आजही केशवराव आहेत त्यामुळं आम्ही वंदन करतो. स्मृती वगैरे हा शब्द मला आवडत आणि त्यांच्या बाबतीत नाही, कारण विचाराच्या दृष्टीने आजही प्रत्येकाच्या मी तर लहान होतो तेव्हापासून केशवरावांच्या वक्तव्याची, केशवरावांच्या लेखनाची, केशवरावांच्या शैलीची आणि राजकारणातली जी मांडणी आहे सत्तेच्या पलीकडची, परंतु जनतेच्या सुखासाठी, कल्याणासाठी, हितासाठी त्यांची जी मांडणी आहे ती सुद्धा फार अलौकिक आहे. जे प्राचीन तत्त्वज्ञ जे होते त्यांनी राज्यशास्त्रामध्ये ज्या पद्धतीनं मांडणी केली तसंच केशवरावजी यांचं सुद्धा राज्यशास्त्र जनतेच्या दृष्टीनं आणि ज्या जनतेतून आपण सत्ता मिळवत असतो त्या सत्तेच्या दृष्टीने वेगळं राज्यशास्त्र. म्हणून ते नुसते नेते नव्हते, ते राजकीय विचारवंत म्हणून सुद्धा मला फार थोर वाटतं. सर्व अंगांनी आपण जेव्हा विचार करतो तेव्हा अष्टपैलू व्यक्तिमत्व तर होतंच, परंतु ते अलौकिक व्यक्तिमत्व प्रत्येक कालखंडात असं एक अलौकिक व्यक्तिमत्व होऊन जातं. शिवकाळामध्ये शिवाजी महाराजांचं अलौकिक व्यक्तिमत्व होतं. वर्तमान काळामध्ये हाच अलौकिकपणाचा धागा पकडून तुलनात्मक नाही परंतु स्वतंत्र असा केशवरावांचं व्यक्तिमत्वही अलौकिक व्यक्तिमत्व. त्यामुळं अलौकिक व्यक्तिमत्वासंबंधीचे चिंतन आणि त्यांच्या विचाराच्या धारेसंबंधीची मांडणी
सतत होत राहिली पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून पुरुषोत्तम काय, डॉक्टर अशोक गवते काय, त्यांचा परिवार काय, त्यांचे कार्यकर्ते काय, हे सर्व या स्वरूपाचे उपक्रम राबवत असतात. त्या सर्व उपक्रमांना मी शुभेच्छा देतो आणि या सगळ्या मुलांना आशीर्वाद देतो आणि